नमस्कार मित्रांनो, एसटी कामगारांना फसवलं. पगारवाढ 2020 पासून नाही तर 2024 पासून मिळणार. श्रीरंग बर्गे यांच्याकडून संताप व्यक्त. मुंबई एसटी कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढ दिल्याचा महायुती सरकारचा निर्णय कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडणारा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सरसकट सर्व कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 6,500 रुपयांची पगारवाढ एप्रिल 2020 पासून देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हल्लीच्या बैठकीत स्पष्ट सांगितलेले होते. पण ही पगारवाढ एप्रिल 2020 पासून नाही तर सप्टेंबर 2024 पासून लागू होणार आहे. ही एसटी कर्मचाऱ्यांची घोर फसवणूक असून सरकारने कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले असल्याची टीका महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केली आहे. राज्य सरकारच्या वतीने सह्याद्री अतिथीगृहावर एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेत 23 प्रमुखांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक झाली होती. त्यानंतर हा संप मागे घेण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्या समवेत एसटी कर्मचारी संघटनांची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर संपन्न झाली होती. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 6,500 रुपयांची घसघशीत वाढ करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे 2020 पासून देण्यात आलेल्या वाढीव पगारात ही वाढ करण्यात येत असल्याचे सांगत 2020 पासून कर्मचाऱ्यांना वाढ देण्यात येईल असेही सांगण्यात आले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली जात असून 2024 पासूनच ही वाढ देण्यात येणार असल्याचे काँग्रेसचे एसटी कर्मचारी संघटनेचे श्रीरंग बर्गे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे एप्रिल 2020 पासूनच पगारवाढ लागू व्हायला हवी होती व ती दिलेल्या आश्वासनाप्रमाणे झाली असती तर साधारण 3,200 कोटी रुपयांच्या रकमेचा फरक एसटी कर्मचाऱ्यांना मिळाला असता. पण मिनिट्स काढताना एसटी आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर फरक दिला जाईल असे स्पष्ट केले आहे. याचाच अर्थ सरकारने आपला शब्द फिरवला आहे असेही बर्गे यांनी म्हटले आहे. याशिवाय बाकी मुद्द्यांवर तर वाटण्याच्या अक्षता लावल्या आहेत. वार्षिक वेतनवाढ प्रलंबित फरकासह सुद्धा मिनिट्समध्ये स्पष्टता नसून महागाई भत्त्याच्या थकबाकीबद्दल सुद्धा काहीही स्पष्ट नाही. 2016 पासूनची वार्षिक वेतनवाढ फरक रक्कम प्रलंबित असून 2018 पासूनची महागाई भत्त्याची फरक रक्कम ही प्रलंबित आहे. या दोन्ही रकमा मिळून एकूण अंदाजे 1200 कोटी रुपयांची रक्कम देण्यात कर्मचारी फसवणूक झाली असून सरकारने लबाडी केल्याचा आरोप श्रीरंग बर्गे यांनी केला आहे. श्रीरंग बर्गे यांनी केलेल्या आरोपाबद्दल तुम्हाला काय वाटते? तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की कळवा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी MSRTC मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अपडेट व्हिडिओ लगेच पाहायला भेटतील. धन्यवाद.